मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही काही समजून घ्यायच्या आधी ना तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, ते म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मुद्दा नेमका काय हे आधी बघा, समजा, ऐका, व्यवस्थितपणे विचार करा आणि मग तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. नमस्कार मित्रांनो, एक तुम्हाला सिच्युएशन सांगतोय बघा. जर समजा तुम्ही एका ठिकाणी चहा प्यायला गेलाय, 10 रुपयाला चहा तुम्ही दिलाय, 10 सध्या आहेच, 10 रुपयाचा चहा घेतला, चहा पिला, 10 रुपये त्याला दिला आणि ते दुकान तुम्ही सोडताना तिथनं ना तुमच्या मित्राला म्हणायला चहा काय बरोबर नव्हता राव, परत इथे यायचं नाही. आता चहा तुम्हाला चवीला आवडला नाही आणि तुम्ही तिथं परत जाणार नाही, यात तुमचं काय चुकतंय का? किंवा तुम्ही जर तुमच्या मित्राला म्हटला चहा काय चांगला नाही, यात काय चुकलं का तुमचं? तुम्ही त्याला पैसे दिला, तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा चहा पाहिजे होता पण तो मिळाला नाही, तुम्ही म्हणणार नाही माझं काय चुकलं, बरोबर आहे. आता हा एक बिझनेस आहे, चहावाल्यानं चहाचं दुकान उघडलंय, तुम्ही चहाचं कस्टमर आहे, चहा त्यानं तुम्हाला चांगला द्यायला पाहिजे. आता हे बिझनेस करताना बघा, हे मी उदाहरण तुम्हाला का दिलं, मी सध्या एखाद्या मूवीचा रिव्ह्यू करत असतोय. आता हा काय कुठल्या पिक्चरचा रिव्ह्यू नाही, थोडासा सिरियस विषय आहे. कित्येक मराठी पिक्चरचे मी रिव्ह्यू करत असतोय, मराठी असू दे किंवा हिंदीचे असतोय. त्याच्यामध्ये मला काहीशा कमेंट येतात. आता काय आहे, आपण लोकांच्या पुढे आहे म्हटल्यावर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट येतातच, पण लोक काय कमेंट करतात माहिती आहे काय, रिव्ह्यू चांगला वाटला वाईट वाटला हे ठीक आहे, किंवा पिक्चर चांगला वाईट नो प्रॉब्लेम, तुम्ही काही लिहा त्याच्याबद्दल, किंवा मला काय सुधारणा करायची असेल तर लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण काही लोक त्या कमेंटमध्ये काय लिहितात माहिती आहे काय, एखाद्या पिक्चरचा मी जर निगेटिव्ह रिव्ह्यू दिला, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्यातल्या या गोष्टी वाईट आहेत, या गोष्टी काही चांगल्या नाहीत असं सांगितलं, तर लोक कमेंटमध्ये लिहितात, अरे एखादा पुढं जातोय जाऊ दे ना, तुला काय व्हायला लागले, तुझी का जाळा लागली, एखादा मराठी पिक्चरला सपोर्ट कर ना, काय झालं मराठी पिक्चर वाईट असला म्हणून, काय झालं मराठी पिक्चरचं म्युझिक वाईट असलं म्हणून, काय झालं ते कॉपी केलेला असला म्हणून, तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम मला नाहीये, माझ्या काय त्याचे 10-20 रुपये 100-200 गेले ठीक आहेत, पण कित्येक लोक असे असतात ज्यांना ते पिक्चर बघायसाठी ना, भले ते 50 रुपये तिकीट असलं तर ते आपल्या फॅमिलीला घेऊन जायला त्याला 200-250 रुपये खर्च होतात आणि त्याचा दिवसाचा पगार असतोय 200-250 रुपये. हे फक्त त्या कमेंट करणे किंवा लोकांना सगळ्यांनाच समजलं पाहिजे. तुम्हाला मराठी पिक्चरला सपोर्ट करायचं आहे ना, तर मग त्यांना चांगले पिक्चर काढू द्या ना. ते थोडीच तिथं कुठलाही पिक्चर काढायचं आहे आणि ते हिट बनवायचं आहे, हिट बनवायची काय जबाबदारी ऑडियन्सची आहे का? हे काय आपलंच काम आहे का? चांगल्या पिक्चरला आपण सपोर्ट करणार ना, याच्या मागची तुम्ही थोडी सायकोलॉजी समजून घ्या. कुठलाही निर्माता, दिग्दर्शक, ही जी काही टीम आहे ना पिक्चर बनवणारी, ती काय समाजसेवा करायला बसलेली नाही तिथं. ती आपल्यासाठी काय पिक्चर घेऊन आलेले फुकटचे आपले पैसे घालून आणि या बघा आणि जावा, एवढीच समाजसेवा करायची असती ना, पिक्चर युट्यूबवर टाकला असता त्यांनी. त्यांना समाजसेवा करायची असती ना, सगळ्यांना दाखवायचं आहे ना, टाका युट्यूबवर म्हणायचं. का नाही टाकत, रिलीज करतात आणि त्यांना त्यातून पैसे मिळवायचे. सगळ्यात आधी मराठी माणसाला आपल्याला हे कळलं पाहिजे, जो कोण मराठी दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, त्यातला ऍक्टर ऍक्ट्रेस जे काय आहेत ना, ते त्याच्याकडे एका करिअरच्या दृष्टीने बघतात, एक बिझनेस म्हणून बघतात. त्यांना कोणाचं काही भलं करायचं नाही, त्यांना स्वतःचं भलं करून घ्यायचंय. स्वतःचं भलं झालं पूर्णपणे तर मग थोडंसं दुसऱ्याचं करतील. हा, हे मी मान्य करतो, हा माझा एक समज आहे, ही एक बाजू आहे, याची दुसरी बाजू असू पण शकते, पण हे एक सत्य आहे. हे आधी सगळ्यात आधी आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कित्येक लोकांना हे समजतच नाही. मला तर वाटतंय ना, काय लोक अशी कमेंट करताना म्हणजे अरे तुमचं काय लॉजिक आहे? म्हणजे कुठलाही पिक्चर मराठी येऊ दे, जायचं डोळ्यावर पट्टी बांधून जाऊन तिथं बसायचं, हा 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 लय भारी म्हणायचं आणि यायचं. पैसे कुठून येणार? जो कोण, आपण आता एक माझं जर उदाहरण घेतलं किंवा माझ्यासारखं कुणाचंही उदाहरण घ्या तुम्ही, आपण पिक्चर बघायला का जातो? कशाला आपण पिक्चर बघायला? दिवसभर आपण काम करतोय बाबा, महिनाभर राबतोय, तिथं घासायची आपली, थोडंसं एंटरटेनमेंट मिळू दे, हा, किंवा आता एखादा महत्वाचा मुद्द्यावरचा कुठला पिक्चर असेल तर तो मुद्दा आपल्याला समजू दे, यासाठी पिक्चर बघायला जातो ना आपण. का बाबा त्यानं एखाद्या एक्स माणसानं पिक्चर काढलाय आणि त्याला पैसे मिळू दे म्हणून आपण जाऊ दे. मग पिक्चर कशाला बघायचंय? डायरेक्ट त्याला फोन पे किंवा गुगल पे करा ना, त्याचा पिक्चर कशाला बघायचा? आणि त्यानं तर पिक्चर कशाला काढायचा लोकांनी खुळ्यात काढाय? त्यानं डायरेक्ट फोनपेचा एक ऍडव्हर्टाईज बनवायची, मला अशी माझी मदत करा, आणि फोनपेची ऍड करून टाकायची. अरे तुम्ही एखादी कलाकृती बनवताय तर जो काही तो फ्लॉप होतो किंवा हिट होतो ना, ते बरोबर त्याचं क्रिटिसिझम आहे, तीच त्या पिक्चरची लायकी असते. आता सगळ्यात मुद्दा म्हणजे हे एक मत झालं, तुमचंही मत याच्याबद्दल असेल, कित्येक लोक असतील फिल्म इंडस्ट्रीमधून असतील, आता त्यांना असं थोडेसे हे कडवे विचार वाटत नाहीत, ज्यांची नाती गोती भाऊ पाणी पुतणी इकडे ही असतील ना याच्याबरोबर जुळलेली, त्यांना हा व्हिडिओ एकदम तिखट वाटणार, एकदम चटका बसणार आहे त्यांना. नाहीतर उगाच अशी 4-5 माणसं 100 माणसं गोळा करायचं आणि जो कोण असं त्याबद्दल असं थोडंसं काय जरा वाईट सांगितलं ना, त्या कमेंटमध्ये जाऊन काहीतरी लिहायचं, हे चुकीचं आहे.
आता मी सामान्य माणसाने सांगू इच्छितो, हा व्हिडिओ म्हणजे बघा तुम्ही, कुठलाही मराठी दिग्दर्शक असू दे, महाराष्ट्रामध्ये ना त्या पिक्चरला पूर्णपणे सूट आहे, टॅक्समध्ये पूर्ण फ्री आहे, तो टॅक्स फ्री आहे पिक्चर. आता मी हे का सांगतोय, जर तुम्ही बघितला म्हणजे देशाच्या टॅक्समध्ये म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्समध्ये हायेस्ट कर लावणारे कुठले आहेत माहिती आहे का? मी ते एक लिस्ट काढली, तुम्हाला दाखवतो समायित. हा, झारखंड जो म्हणजे राष्ट्र काय बडबडा लागलोय बघा. झारखंड राज्यात की नाही, झारखंड राज्य 110% एंटरटेनमेंट टॅक्स लावते. त्याच्यानंतर नंबर येतोय बिहारचा आणि त्याच्यानंतर येतोय महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्राचा टॅक्स आहे 45% एंटरटेनमेंट टॅक्स, 45%. आता हे का सांगायला लागलोय, म्हणजे महाराष्ट्र सरकार हे बाकीच्या फिल्म इंडस्ट्रीकडून, बाकीच्या भाषेतल्या पिक्चरकडून एवढं टॅक्स घेतंय आणि तो सगळा टॅक्स मराठी पिक्चर निघाला ना त्यांना तो माफ आहे. आता मुद्दा बघा, तेलुगू पिक्चर आपल्याला माहित आहे, कन्नडा पिक्चर माहित आहे, ओके, कन्नडा KGF चॅप्टर 1 चॅप्टर 2 सगळ्यांनी बघितला यशचा. कर्नाटकामध्ये कन्नडा पिक्चरवर 30% टॅक्स आहे. हा, आणि बाकीचे म्हणजे मराठी कन्नडवाल्यासनी कन्नड पिक्चरवर टॅक्स नाही, पण बाकीच्या ह्याच्यावर फक्त 30% आहे. आपल्या महाराष्ट्रात 45% आहे, मराठीवर तर नाहीच आहे. आणि तेलुगूमध्ये फक्त 20%, तेलुगूमध्ये कुठला काही नाहीये टॅक्स. अरे म्हणजे ते बाकीच्या राज्यांमध्ये ना इतर भाषांवर पिक्चरवर पण टॅक्स कमी आहे, आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्याला एवढी सूट देतंय, महाराष्ट्र सरकार आपल्याला पिक्चर बनवण्यासाठी एवढी सूट देतंय. आणि आपले दिग्दर्शक बनवतात काय, कधी कधी तर मला असा डाऊट येतो ना, हे नौके दिग्दर्शक, हे दिग्दर्शक नौका म्हणजे थोडासा मोरलेला ना, कुठल्या तर प्रोड्युसरला धरायचं, ते मासा गळाला लावल्यागत, आणि त्या प्रोड्युसरला आमिष दाखवायचं की तुम्ही या पिक्चरवर पैसे लावा, आपण हे पिक्चर बनवूया आणि त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंटकडनं सबसिडी घेऊया. त्याला असं गळाला फासायचं आणि कसला पण एक पिक्चर बनवायचा आणि मार्केटला आणायचा. आणि कित्येक पिक्चर आता मी नुकते बघितले ना, त्यातले ऍक्टर ऍक्ट्रेस ना, अरे त्यांची भाषा तुम्ही जर बघितली ना, एक ऍक्टर ऍक्ट्रेस हा ठीक आहे, त्या कॅरेक्टरसाठी तसा जो काय लागतोय ना, तो नट असू दे, तो भाषा त्याची असू दे, पण त्याची ओव्हरऑलच तशी असेल भाषा, तर तो नट म्हणण्यासारखा किंवा ती नटी म्हणण्यासारखी आहे का, त्याची बॉडी लँग्वेज तशी वाटते का. मी पर्टिक्युलर कुणाचं नाव घेत नाही, पण लेटेस्ट जे काही रिलीज झालेले पिक्चर आहेत ना, तुम्ही जरा एकदा बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की मराठी पिक्चर का मागं पडतोय. आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा दोष नाहीये, हे जो ट्रॅप आहे ना हा मराठी दिग्दर्शक आणि प्रोड्युसरांचा, लोकांना खुळ्यात काढायचं, महाराष्ट्रातल्या लोकांना खुळ्यात काढायचं आणि त्यांना भावनिक बनवायचं आणि आपला पिक्चर बघायला लावायचा आणि पैसे मिळवायचं. हा एकदम म्हणजे आता लोक पण जरा शहाणी व्हायला पाहिजेत. अरे तुम्ही लोकांना असं इमोशनल बनवण्यापेक्षा पिक्चरात बनवा ना इमोशनल. तुम्ही इमोशनल होताय काय, रडताय काय, लोकांना असं म्हणजे उगाचच त्यांना आपण मराठे जाऊया मराठी पिक्चर बघायला, असं असतं का कुठं? हा, अलका कुबल, अलका कुबलचं नाव आठवतंय का तुम्हाला? अरे लोंढेच्या लोंढे जायचे, थिएटरमध्ये जाऊन बसायचे, रडायचे आणि यायचे. पिक्चर त्या क्वालिटीचा असायचा, कुठला दिग्दर्शक रडला नव्हता. दिग्दर्शकानं किंवा रायटरनं किंवा ऍक्टरनं ऍक्ट्रेसनं त्यांनी काम असं केलं होतं ना की त्या स्क्रिप्ट असायच्या एकदम मनाशी भिडायच्या. ते ऍक्टिंग बघायसाठी लोक जायची. लक्षा, अशोक सराफ, सचिन असू दे, महेश कोठारे असू देत, अजिंक्य देव असू दे किंवा निळू फुले सर असू देत, अरे ही लोक कधी कुठल्या सहानुभूतीसाठी अशी भीक मागत गेली नाहीत. आमचं पिक्चर बघाया, तुमचा सपोर्ट आम्हाला द्या, कधी भीक नाही मागितली. लक्षा, अशोक सर यांच्या कॉमेडीज बघा, अरे कष्ट दिसतात याच्यामध्ये, कष्ट दिसतात. आणि जे आता आलेले पिक्चर, मी 1-2-3 महिन्यापूर्वीचे पिक्चर बघितले मराठी काय, आणि जे बघून आम्ही आमचे पैसे खर्चलो त्याच्यावर आम्ही आमचं मत पण द्यायचं नाही, यांना मिरची झोंबते, असं असते का कुठं? हा, एखाद्या हॉटेलमध्ये जेवून आला, तिथलं जेवण चांगलं नाही लागलं, म्हणताय ना नाही चांगलं लागलं, बाद आहे, परत येणार नाही इथं. तर मग पिक्चरच्या बाबतीत का? हा, एवढंच जर चांगलं वाटतंय, असं कुठं काही चांगलं खायला प्यायला मिळते, जाताय का दरवेळी तुम्ही तिथे? नाही, आपला महाराष्ट्रातलाच आहे, मराठीमध्ये जाऊ नाही ना जात. तसंच आहे दिग्दर्शक, ही फिल्म इंडस्ट्री सुद्धा एक काय आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, हे समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं. उगच मराठी पिक्चर आहे चला जाऊया बघूया. आणि सध्या तर ना कित्येक लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा यूज करतायत. त्यांना पिक्चरमध्ये उगच पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दाखवायचं, त्यांना एक साईडला फोटो दाखवायचा आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, काय पण स्टोरी दाखवायची. हे असं धंदे करणं बंद करा आता. पैसेच मिळवायचे आहेत ना, अरे चांगल्या कलाकृती काढा, चांगलं कष्ट करा काहीतरी.
डोकं वापरा काहीतरी. त्याच्यामुळे सध्या ना अजय अतुल आपले मराठीतले चाललेत हिंदीत हळूहळू. कारण का त्यांच्या कष्टाला व्हॅल्यूच नाही आहे इथं. त्यांचं जे काही कष्ट असतं ना, त्यांच्या नावाचा टॅग लागला की मराठी माणूस जातात पिक्चरला. कारण त्यांचं दिसतं, ते म्युझिक त्यांचं आहे बाबा हे दिसतं आणि त्यांनी त्यांच्या म्युझिकवर काम करतात. तसं डायरेक्टर आणि लेखक यांनी सुद्धा काम करायला पाहिजे ना, कथा पटकथा लिहिताना. ऍक्टर्स यांचं तर आता काय बोल. ते मध्ये मध्ये पिक्चर आले होते बघा, नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत, जँगो जीडी, गेट टुगेदर. अरे काय या स्टोरी बघाय नाही का कुठं? विक्टोरिया एक रहस्य, 1920 पिक्चर बघितलाय ना. काय म्हणजे ह्यातून काय दाखवून द्यायचं होतं? आता एक नुकताच तो टॉम डिक हॅरी आणि कुठला त्याचाच एक रिमेक येतोय. काय चांगले पिक्चर काढलं ना, लोकांना सहानुभूतीची गरज नसते. तुम्ही सहानुभूती मिळवताय आणि त्याच्यावर तुम्ही मग लोकांना बोलवताय. आता महाराष्ट्र शाहीर, बाई पण भारी देवा झाले ना हिट, मिळवला ना पैसा. 10 पट पैसे मिळवले बाई पण भारी देवाने. का? कलाकृती चांगली आहे, लोकांना आवडली. असे काढा ना तुम्ही पिक्चर. आणि बाकीचे जे आहेत ना, जे उगाच म्हणत असतात मराठी पिक्चरना सपोर्ट कर, सपोर्ट करू म्हणजे काय करू? 7-12 लिहून देऊ त्या डायरेक्टरच्या नावावर? द्या तुम्ही सगळे मिळूनच द्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी ना आपला 7-12 लिहून द्या त्यांना. जाऊ देत, घेऊ देत पैसे मिळून. झाला सपोर्ट म्हणायचा आणि गप बसा. आता तरी पिक्चर काढणं बंद करा म्हणायचं. हे घे बाबा एक्स्ट्राचे. अरे तुम्हाला खरोखरच तुम्ही कलाकार आहे ना, तुम्हाला खरोखर तेवढी कलेची रुची आहे ना, तर त्या पद्धतीचं काम करा. आणि एखादी कलाकृती तुम्हाला नाही आवडली पुढच्याला, जाऊ दे ना, ज्याला आवडली तो बघेल ना. पण ज्यानं स्वतःचे पैसे घातलेत आणि ते बघितलाय किंवा खाल्लाय, ते त्याला आवडलं नाही हे पण सांगायचं नाही का? आणि हे बघा, एखाद्यानं आवडलं नाही म्हटलं तर ते काय जगाला आवडलं नाही असं होत नाही. कोंबड्याला तुम्ही किती पण झाकून ठेवा, ते काय बांग द्यायचं राहत नाही. शोले पिक्चर आला होता त्यावेळी पडला होता, लोकांनी असं तसं नाव केलं, परत तो झाला ना हिट. त्यामुळं मराठी पिक्चरवाल्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे, यातले निर्माते दिग्दर्शक पैसे मिळवायचा शॉर्टकट काढणं बंद करा. थोडंसं कलाकृतीवर लक्ष द्या. त्याची कथा पटकथा, ऍक्टिंग, त्यातलं म्युझिक, त्यातली सिनेमॅटोग्राफी याच्यावर लक्ष केंद्रित करा. नुकताच तेंडल्या नावाचा पिक्चर आलता. काय होतं तेंडल्या पिक्चरच्या ट्रेलरच्या वेळी? तुम्ही असं कधी म्हणजे बघितलं का मराठी पिक्चर आहे बाबा याला सपोर्ट करायला या? नाही, कलाकृती आवडली लोकांना. काय त्यातली कॉमेडी, ते स्टोरी, ऍक्टिंग एकदम म्हणजे नॅचरल नैसर्गिक ऍक्टिंग. काय गरज असते? काही गरज नसते. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे असे आहेत ना, मराठी पिक्चरला सपोर्ट कर, काय सपोर्ट करायचं? तुम्ही लिहून द्या जावं तुमचा 7-12. सपोर्ट करणं म्हणजे एखाद्या चांगल्या कलाकृतीचा प्रसार करणं. आणि एखादी वाईट गोष्ट असेल आणि तुम्ही त्याला जर तुमचा सन्मान करत असेल ना, तर तो नेक्स्ट टाइम म्हणजे एखाद्या डायरेक्टरनं बाद पिक्चर काढलाय, एकदम वाईट पिक्चर काढलाय आणि तुम्ही म्हणा लागलाय लय भारी लय भारी, तर तो पुढल्या वेळी त्याच्यापेक्षा बाद काढेल. उगाच एखाद्याचं चुकीच्या गोष्टीमध्ये समर्थन करू नका. फक्त पिक्चरमध्येच नाही, कुठल्याही क्षेत्रात. आता ही मला जी वाटणारी ती बाजू मी सांगितली. बाकी याच्यापेक्षा दुसरी पण बाजू असू शकते जी म्हणजे मला माहित नाही. आणि आणखी एक महत्वाचं, मराठी दिग्दर्शकांना, या प्रोड्युसर निर्मात्यांना जे आहेत ना, सगळीकडे यांना सोयी सुविधा देत आहे. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीचे महाराष्ट्र फिल्म फेडरेशन हे जे वगैरे आहे ना, यांना दादासाहेब फाळके जे चित्रीकरण आहे ना तिथं मुंबईमध्ये, चित्रनगरी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, तिथं त्यांना डिस्काउंट आहे. तिथं त्यांना 50% रक्कम डिस्काउंट आहे. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये डिस्काउंट आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार पण यांना ए कॅटेगरी, बी कॅटेगरी अशी कॅटेगरी करून पिक्चरला अनुदान देत आहे. जवळजवळ 40 लाख, 30 लाख, 10 लाख असं यांना अनुदान देतात. आता एवढं सगळं करून पण तुम्ही चांगला पिक्चर जर काढू शकत नसाल तर कसली अपेक्षा करताय मराठी माणसांकडून? काय? अरे राबतोय तो, कष्ट करतोय तो, पैसे त्याचे, त्याला बघायचंय तोच बघल ना. काढा ना चांगलं, मग काढा सैराट सारखा, काढा लय भारी सारखा, नट सम्राट काढा तुम्ही. लोक येणार बघणार. बाई पण भारी देवा काढा. लोक येतील बघतील. चिमणी पाखरा असू दे, माहेरची साडी असू दे, आले लोक बघून गेले ना, देतील पैसे तुम्हाला. काय उगतच तुम्ही काय पण तुम्ही लावणार जँगो जीडी आणि या बघायला.
या येत्यात लांबनच राम राम असं. बाकी हे माझं थोडेसे व्ह्यूज होते या चित्रपट कॅटेगरीमधल्या ना मराठीतलं थोडंसं ट्रॅपबद्दल. लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतंय ना कमेंट करा तुम्ही अवश्य. पण थोडंसं तुम्ही तुमचे पैसे खर्चत असताना थोडं डोळे उघडून खर्च करा आणि कुणाचे वाया जायला देऊ नका.